राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवड येथे वन्य प्राण्यांनी खाल्लेला मृतदेह आढळला। राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवड येथील अंतू पाटील हे 65 वर्षीय गृहस्थ गुरे चारण्यासाठी 11 ऑगस्ट रोजी येथील जंगलामध्ये गेले होते। दुर्दैवाने आज त्यांचा मृतदेह वन्य प्राण्यांनी खाल्लेल्या अवस्थेत आढळून आला। पाटील हे गुरे चारण्यासाठी शेजारील जंगलात 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10च्या सुमारास गेले होते। सायंकाळपर्यंत ते घरी आले नाहीत, त्यामुळे कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी शोध मोहीम राबवली असता फक्त गुरे सापडली। नातेवाईकांनी राधानगरी पोलिसात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली। 24 तासानंतर आज त्यांचा मृतदेह वन्य प्राण्यांनी मांस खाल्ल्याच्या अवस्थेमध्ये आढळला। मृतदेहाच्या अंगावरील मांस वन्य प्राण्यांनी खाल्ल्याने केवळ हाडांचा सापळा शिल्लक राहिला होता। कपडे, कागद व गळ्यातील ताईतवरून या मृतदेहाची ओळख पटली। राधानगरी पोलीस व वन विभाग घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे। शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याचं वनरक्षक अशोक संगपाळे यांनी सांगितलं। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गुरांना चारून दुग्ध व्यवसायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या कष्टाळू अंतू पाटील यांच्या अशा मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे। मानवावरील वन्य प्राण्यांचे हल्ले वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। आमच्या कुटुंबावर मोठे संकट आलेलं आहे आणि याची दखल वन विभागाने घेऊन त्याचे काय असेल ते रीतसर आम्हाला मोबदला मिळावा व आमच्या ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी योग्य ती काळजी वन विभागाने घ्यावी। आज दुर्गमानवड येथील मालकी क्षेत्रामध्ये एक मांस खाल्लेल्या अवस्थेमध्ये अंतू चंद्राप्पा पाटील वय वर्ष 65 यांचा मृतदेह आढळला। आम्हाला फोनद्वारे कळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो, तर तेथील लोकांनी असं सांगितलं की ते अंतू चंद्राप्पा पाटील वय वर्ष 65 हे गेली 23 ते 24 दिवस मिसिंगची केसनी पोलीस स्टेशनला दिलेली आहे। त्यांच्या जे कपडे इतर साहित्यावरून त्याची ओळख पटलेली आहे आणि त्यांचा मृत्यू कशामुळे झालेला आहे हे अद्यापही कळालेलं नाही। तरी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट प्रलंबित आहे। आमची ही चौकशी चालू आहे आणि राधानगरी पोलीस ती तपासणी करत आहेत। केके न्यूज साठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना।